लाडली बहीण आहे जी स्कीम चालू केली आहे ती निव्वळ मतदान मिळवण्यासाठी आणि जे काही सामाजिक गणित होते जे मुस्लिम आणि दलित यांना अट्रॅक्ट करण्यासाठी या महायुती शासनाने चालू केली असं एक आरोप आता विरोधी पक्षामधून होत आहे. यावर आपण काय सांगतो? 100% बरोबर आहे की लोकांना फक्त आकर्षित करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे आणि एवढ्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत की जर तुम्हाला गरिबांना न्याय द्यायचा आहे, गरीब महिला ज्या महिला शाळेत गेलेल्या नाही, तुम्ही त्याचा जन्माचा दाखला मागताय, त्याची नोंदच कुठं नाही आहे, ते कुठून दाखला आणणार आहेत? आज रांग तुम्ही बघा, जाऊन तहसील कार्यालयामध्ये लाईन लागलेले आहेत आणि कोणत्या प्रकारचं आज 500 दोन दोन एक दाखला काढण्यासाठी त्यांना साधारणतः 500 ते 1000 रुपये खर्च येणार आहे. त्यांची मजुरी बुडणार आहे जाणार आणि 2 महिन्या खूप जास्तीत जास्त योजना 2 महिने चालेल आणि त्यानंतर ती बंद पडणार आहे. फक्त आणि फक्त मतदानावर डोळा ठेवून. आणि मागे त्यांनी जे काही मध्य प्रदेशमध्ये ही योजना लाडली बहिणा योजना राबवली होती त्या धर्तीवर त्यांचं प्लॅनिंग आहे की आपण कसं तरी महिलांना आकर्षित करायचं आणि आपण कसं तरी लोकांची मतं मिळवून घ्यायची. त्याच्या बदल्यातच काँग्रेसने तर महिन्याला 8,500 रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे महिलांना. आदरणीय राहुल गांधींनी तेलंगणामध्ये योजना चालू आहेत, हिमाचलमध्ये सुरू केलेले. म्हणजे काँग्रेस पक्ष हे जे सांगतो ते करतो. आता ही लाडली बहिणा 1,500 रुपये कुठं आणि 8,500 रुपये कुठं? बरं, त्यासाठी तेवढ्या कंडिशन्स काँग्रेसने कधीच टाकलेल्या नाहीत. कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटकमध्ये योजना चालू आहेत. परंतु यांनी आपण बघितलं असेल मागे शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना यांनी चालू केली होती. त्याच्यात अशा 100 अटी टाकून दिल्या होत्या की जर तुमचे 3 लाख माफ करायचे असतील तर आधी तुम्ही 1.5 लाख रुपये भरा, मग तुमचे आम्ही ते 3 लाख रुपये माफ करू. म्हणजे ज्याच्याकडे तो आधी तो कर्जबाजारी आहे, त्याच्याकडे पैसा नाही म्हणून तो डिफॉल्टर झालेला आहे, तो कुठून भरणार आहे? म्हणजे माफी द्यायचं सांगायचं आणि द्यायची नाही. त्याच पद्धतीने इथं फक्त महिलांना दाखवून देत आहे की हे अर्ज फाटे करतील तोपर्यंत इलेक्शन डिक्लेअर होईल आणि कोणालाच काही याच्यातनं लाभ मिळणार नाही आहे. आणि काँग्रेसचे आमचे पदाधिकारी स्थानिक यांनी आता निर्णय घेतलेला आहे की यांनी जर अशाच पद्धतीने गोंधळ ठेवला तर आम्ही तिथं त्या योजनेच्या त्या कार्यालयाला जाऊन कुलूप ठोकणार आहोत.